पाठ 10वा क्षेत्रभेट। या पुस्तकातील हा शेवटचा पण तरी सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे क्षेत्रभेट। शाळा, बंदिस्त वर्ग, पुस्तकं किंवा रोजचे लेखन साहित्य आणि पारंपरिक पद्धत न वापरता केलेला हा अभ्यास, सहलीचा आनंद, कुतूहलाची शमवणूक आणि काहीतरी नवीन ज्ञान मिळवण्याचा हा अभ्यास तुम्हालाच नव्हे आम्हाला पण खूप आवडतो। वर्गात तुम्ही आधी शिकता आणि मग विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता। इथे मात्र तुम्हाला थोडा अभ्यास क्षेत्रभेटीच्या आधीच करावा लागतो। अशी अभ्यासपूर्ण सहल मग ज्ञानाची विविध दालनं उघडते। इथे भौगोलिक घटक आणि प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो। भौगोलिक संकल्पना, मानव आणि पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट फारच महत्त्वाची ठरते। क्षेत्रभेटीचे ठिकाण, कालावधी आणि विषय यानुसार नियोजन करणं गरजेचं असतं। एखाद्या कार्यक्षेत्री जाऊन तिथला कारभार कसा चालतो हे सुद्धा क्षेत्रभेट घेऊन आपण पाहू शकतो। क्षेत्रभेटीत विविध प्रकारची माहिती गोळा करून प्रश्नावली तयार केली जाते आणि मग अहवाल तयार केला जातो। क्षेत्रभेटीची पूर्वतयारी, तुम्ही कुठल्याही ठिकाणी सहलीला जाताना जशी तयारी करता ती तर करावी लागतेच, पण त्याशिवाय सुद्धा आणखीन काही करावे लागते क्षेत्रभेटीसाठी। प्रश्नावली, नोंदवही, पेन पेन्सिल, कॅमेरा, माहिती मिळवण्यासाठी संबंधित ठिकाणचा परवाना आणि दिवस व वेळ निश्चित करावी लागते। आपण जात आहोत तिथे आपल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचं नुकसान होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागते। पाठात निवडणूक कार्यालयातील भेटीचा नमुना प्रश्नावली दिली आहे। ही नमुना प्रश्नावली पाहून तुम्ही कुठल्याही क्षेत्रभेटीकरता प्रश्नावली तयार करू शकता। प्रश्नावली वापरून तुम्ही माहिती तर गोळा केलीत, पण पुढे त्याचा अहवाल लिहिणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं। कुणीतरी खूप आधीपासून असे अहवाल लिहित आलंय म्हणून आज आपल्याला तयार माहिती अगदी घर बसल्या सुद्धा मिळते, हो ना? अहवाल लेखनात नकाशे, तक्ते, आराखडे, लेख, चित्र, छायाचित्र यांचा उपयोग करता येतो। एका शाळेतील विद्यार्थ्यांनी निवडणूक कार्यालयाला भेट देऊन माहिती मिळवली, अहवाल लिहिला आणि शाळेच्या निवडणुकीसाठी त्या अहवालाचा वापर केला। असा उपक्रम तुम्ही सुद्धा करू शकता। स्वतः एखादी गोष्ट करून पाहिल्याने ती जास्त चांगल्या प्रकारे समजते आणि लक्षातही राहते।